रामेश्वरची गाडी लावली रिजनरेशनला आणि झाला नवीन प्रॉब्लेम. ड्रायव्हर भावांनो, रात्री आपल्या गाडीचा प्रॉब्लेम झाला होता पुन्हा एकदा. बोलताना की मामा तुमच्या सोबतच सगळं कसं होतं, तिचं वय जसं वाढत चालत तसं तिला नवनवीन प्रॉब्लेम इश्यू आला. आता काय प्रॉब्लेम झाला बोलता तुम्ही, बरोबर आहे का? जसं गाडीचं वय होत चालतं ना तसा गाडीला नवनवीन प्रॉब्लेम चालू होतात बघा. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत आपल्या गाडीचा खूप मोठा असा प्रॉब्लेम होता वाचलाय जबलपूर बायपासला. त्यानंतर आपण गाडीचं रिजनरेशन देखील केलंय. आणि हो, व्हिडिओ स्किप नका करून, कारण की खूप माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे. आणि नवीन जर असाल तुम्ही, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक आयचं बटन नक्की दाबा. आरडीएम ऑन व्हील्सला. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तुम्ही हे बघू शकता, या साईडची बेरिंग गेली आता आपली. पहिलं लेफ्ट साईडची गेली होती, आता राईट साईडची गेली ही बेरिंग. पण मग एक बरं झालं का आपण जबलपूर बायपासला होतो. जबलपूर बायपासला तुम्ही बघू शकता हिंदुस्तान मोटर गॅरेज आहे. तर या ठिकाणी आलोय आपण. रात्री इकडं पंप आहे भारतचा पलीकडच्या साईडला, तुम्ही पंप देखील बघू शकता. आणि हे आहे आपले फिटर शमीम शेख म्हणून. काय ते काम बघूया आता. इकडं भारतचा पंप आहे. रात्री आपण इकडं मुक्काम केला आणि आपली गाडी लावली कामाला. म्हटलं आज रविवार आहे, आपली गाडी अशी पण उद्या खाली होणार आहे. तर आपण काय करूया, बेरिंगचं काम करूया. त्यानंतर सायलेन्सर रिजनरेशनचं पण करायचं आहे, कारण की आपली गाडी झालेली जवळपास 3.5 लाख किलोमीटर. त्यामुळं हे काम झालंच पाहिजे. ते बेरिंग खोलताय फिटर, तर तुम्ही बघू शकता बेरिंग काढायचं म्हणजे अवघड आहे. वो प्ले आ गया ना उसमें. चला त्यांचा वेळ नाही घ्या, त्यांना करू द्या काम, कारण आपल्याला बेरिंग आणायला बहुतेक मार्केटमध्ये जावं लागणार आहे. तर फायनली आपली नवीन बेरिंग आलेली आहे आणि बसवलेली देखील आहे माझ्या भैयानी. ड्रायव्हर भावांनो, रामेश्वरची गाडी लावलेली आहे रिजनरेशनसाठी. आणि तोपर्यंत ये भैया नाम क्या है आपका? रहमान जबलपूर वाले. आपल्याला त्यांचं हाड नाव नाही माहिती. तर ते आपली बेरिंग बस होता नाही, तुम्ही बघू शकता बेरिंग. तुम्हाला सांगतो आवाज येतो. आणि आपल्या टायरला जी कॅप असते ना बाहेर ना, ती पण दाखवतो मी तुम्हाला. तर ती गरम होती जास्त. आणि गाडीचा आहे ना एक सर आवाज येतो, जसा लेथ मशीनवर एखादा जॉब कटिंगला लावल्यानंतर कसा आवाज येतो तसा आवाज येतो. खर 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 खर. बरोबर आहे का नाही रामेश्वर? रात्री तो आवाज ऐकला ना, तो कसा आवाज येत होता सांग जरा प्रेक्षकांना. म्हणून त्याचा आवाज. हा हा. तर असो, झाली बेरिंग बसव ना, त्याचा रिजनरेशनला लावलेलं आहे. ये कितने किलोमीटर पे रिजनरेशन होता है भाई? तो लगभग नहीं, साधारण अगर 1 लाख 1.5 लाख 2 लाख कितने किलोमीटर पे करना है? नहीं होता, फिर? गाड़ी के ऊपर रहता है। जैसा कि अभी वो BS6 का 2023 का मॉडल है हाँ। और हमारा 22 का है, तो हमारा तो अभी तक रिजनरेशन तो आया नहीं. गाड़ी ऑटोमेटिकली लेती है ना, गाड़ी चलती है जब ना, हाँ हाँ हाँ. ऑटोमेटिकली लेती है वो, करने लगेगा. तो हमारे को तो ऑलरेडी रिजनरेशन का बटन दिया है उन्होंने, पर उसके ऊपर नहीं हो पाता ना पूरा. वो कोई फॉल्ट रहता है ना, तब मीटर में शो करता है. रामेश्वरची गाडी लावली रिजनरेशनला आणि झाला नवीन प्रॉब्लेम. तो काय झालाय मी दाखवतोय तुम्हाला. तर भावांनो, त्याचा टी टाईप एक कुलंट पाईप येतो मोठ्या पाईपाच्या खाली, तो पाईप फुटलाय. दिसणार तर नाही बहुतेक, कारण खूप आतमध्ये येतो पाईप. एका गाडीचं कामाला लावली, दुसऱ्या गाडीचं रिजनरेशनला गाडी लावली, तर कुलंट पाईप फुटलाय. तो ऍक्च्युअली कमजोर झाला होता, त्यामुळे फुटलाय. आता त्याचं रिजनरेशन झाल्यानंतर आपण आपल्या गाडीचं देखील रिजनरेशन करूया. तर रामेश्वरच्या गाडीचा रिजनरेशन झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचं कुलंट पाईप देखील फुटलाय. फिटर करताय दुसरे फिटर आहे आपले आरमान भाई बोलते, तर ते करताय त्याच्या गाडीचा पाईप चेंज. काही लावलं तर नाही जमत. हाय प्रेशर राहतं ते, त्याला कुलंट पाईप बसते ती जास्त माग नाही. तर त्याच्या गाडीचं बदलता येते पाईप. त्यानंतर आपल्या गाडीचं रिजनरेशन करणार आहेत ते. बघूया आपली गाडी किती हिट होती आता, कारण की रामेश्वरची गाडी तर खूप हिट झाली होती. जनरेशनसाठी सगळ्यात पहिला तो पाईप काढला जातो. त्यानंतर त्या ठिकाणी एक
सॉफ्टवेअर लावल्या जातं. सॉफ्टवेअर घेत आहे थोडं लोड. आपली गाडी कमर्शियल त्यामुळे कमर्शियलच घ्यावं लागणार. ये CTP का भी काटना पड़ेगा इसको. ऑयल प्रेशर ऑयल प्रेशर का भी चलो जो भी है उसका वो निकाल दो. ऑयल प्रेशर कौन सा ऑयल प्रेशर? ये ऑयल प्रेशर की लाइट जो आ रही है ना अपनी हाँ. ना उसी के लिए उसको चेक करते हैं अपन लोग. सिग्नल चेक करते हैं इसमें जो वायरिंग कहीं से कटी है क्या सेंसर खराब है इसका. पहले अपन सबसे पहले वायरिंग चेक करते हैं. इसके बाद चलो चेक कर लो फिर. बोलता की मामा तुमच्या सोबतच सगळं कसं होतंय. तर मित्रांनो आपली गाडी 2022ची तर पिकअप 1.5. आता तिचं वय जसं वाढत चालेल तसं तिला नवनवीन प्रॉब्लेम इश्यू होणार. पहिलं लेफ्ट साईडच्या पुढच्या चाकाची बेरिंग गेली होती, आता राईट साईडच्या पुढच्या चाकाची बेरिंग गेली, अजून मागच्या 2 चाकाची बाकी. चला रिजनरेशनला लावता आहेत ते भैया. रिजनरेशन स्टार्ट झालेलं आहे आपल्या गाडीचा 1 वाजता. बघूया आता किती वेळ चालते. तोपर्यंत मी घेऊन जातोय तुम्हाला रामेश्वरच्या गाडीजवळ. त्याच्या गाडीचा तो कुलंट पाईप जो फुटलाय तो पाईप बदलूया आपण. थोडं थंड होणे. वो तो अच्छा हुआ ना गैरेज के सामने ही फूटा हो. रास्ते से फूटा होता तो कंडा में बांधना पड़ता था फिर उसको. फिर वो खोल के बाहर निकाल के वो लपड़ा है फिर पूरा. बोलता है की ड्रायव्हरच्या गाडीत कंडमचं पाकिट काय करतो. कंडमच्या पाकिटाना डिझेल पाईप फुटेला असेल, कुलंट पाईप फुटेला असेल ना तर त्याचा लेअर 2-2, 3-3 कंडम बांधल्यानंतर एकदम जबरदस्त बसतोय. तुम्ही पाठीमागे माझे व्हिडिओ देखील बघितला असेल की मँगलोरला आपल्या गाडीचा डिझेल पाईप फुटला होता. तब्बल आपण 1.5 वर्षापर्यंत कंडमच्या त्या एका लेअरवरती 1.5 वर्ष काढलं होतं गाडीने. त्यामुळं म्हणतो कंडमचा फायदे अनेक आहे, वापरत जा. तुला काय झालंय हसायला. वापरत जा किंवा जवळ ठेवत जा, गाडीत ठेवत जा. तर चला आपली गाडी करते मोठा आवाज. कारण रिजनरेशन सुरू झालाय तिचा आता. क्या बोलते हो उसको? मेजर सूट मास. ये क्या होता है भाई? ये पार्टिकुलर फिल्टर होता है तो डीपीएम में चोक करता है. उसको बोलते DEF. उसको चोक करता है कि उसके लिए तो वो 14 ग्राम है तो वो कितना चाहिए? जो नॉर्मली ये 14 ग्राम. और बड़ा तो कितना बढ़ना चाहिए? 20 तक. 20-22 ग्राम जाएगा. तो उसके बाद आपका रिलेशन ऑटोमेटिक गाड़ी चलती है. गाड़ी में 60 से 70 की स्पीड में वो ऑटोमेटिक लेने लगेगा. 60 की ऊपर स्पीड रहेगी जब तो वो ऑटोमेटिक रिजनरेशन ले ले लगेगा. हाँ ऑटोमेटिक. कोई फॉल्ट रहेगा तो आपका रिलेशन नहीं लेगा और गाड़ी में इंजन लाइट वो भी ड्रैम आ जाएगी. गाड़ी का स्पीड पे कोई असर होता है उसका? हाँ कम हो जाएगा ना? गाड़ी की स्पीड 40 पे हो जाएगी. ड्रायव्हर भावानं पण बघितलं तो जो 14 ग्राम मेजर स्मूथ मास हा कमीत कमी 14 ग्राम पाहिजे. तो नॉर्मली वाढून तो 20 ग्राम पर्यंतच पाहिजे. जर तो जास्त झाला किंवा कमी झाला 14 पेक्षा तर तुमची गाडी फुल रनिंगमध्ये ऑटोमॅटिक ॲक्सिलेटर सोडून देते, स्पीड कमी होती. स्पीड तुमची 40 ने येऊन जाते जर 80 ने गाडी चालवत असेल तर. त्यामुळे म्हणतो की सर्व नाही हुशार झाले तर कमीत कमी फिटर लोकांना दाखवत जाईल. आता आपली गाडी रिजनरेशनला लागलेली आहे आणि आपली गाडी 291 सेकंद मिनिटात कन्वर्ट करा तुम्ही आणि कमेंट करून सांगा की 291 सेकंदाचे किती मिनिटं झाली मित्रांनो. हा सॉफ्टवेअर आहे, हा याही लागतोय. त्यानंतर अख्खा सेन्सर काय काय गाडीत प्रॉब्लेम आहे ते दाखवतोय. आपण बघूया आता. बापरे नाही गरम येईल तर हवा खूप गरम मारता इथे. ज्या ठिकाणी कामाला लावले आहेत ते आहे जबलपूर कटनी बायपास. हा आहे भारतचा पंप आणि यांचं गॅरेज आहे हिंदुस्तान मोटर. शमीम शेख आणि रहमान भाई आहे. आपल्याला सरनेम माहीत नाही त्यांचं. तर चला भेटूया आज स्पेशल
डीएफ ची माहिती देणार आहेत आपले शमीम भाई। शमीम भाई, आप कितने साल से काम कर रहे हो इसके अंदर? 8-9 साल तो पहले महिंद्रा शोरूम में करते थे, शोरूम में कितना साल किए? शोरूम में 8 साल है। तो शोरूम का जो ओरिजिनल पार्ट आता है और बाजार के जो पार्ट आते हैं उसमें कितना डिफरेंट आता है? बहुत डिफरेंस रहता है। तो कंपनी का ओरिजिनल रहता है कि मार्केट का ओरिजिनल रहता है? कंपनी का ओरिजिनल रहता है। मार्केट तो में पर आपको लोकल माल मिलेगा, कंपनी आपको ओरिजिनल माल मिलेगा। वो तो बराबर है, पर एक्चुअल पूरे गाड़ी वालों को तो ओरिजिनल नहीं डाल सकते ना। क्या होता है, ओरिजिनल पार्ट डलवाते हैं। अगर ओरिजिनल पार्ट आपका 1 लाख किलोमीटर चल रहा तो आपका लोकल वाला पार्ट 40 से 50 हज़ार किलोमीटर चलेगा। वो तो गाड़ी चलने के ऊपर है ना। जी हाँ, होता है लोकल ओरिजिनल। और ये अपने गाड़ी का अभी जो अपन ये कर रहे हैं, रीजनरेशन कर रही है, हाँ, तो अपना गाड़ी तो 3.25 लाख किलोमीटर चला है, तो इसका साइलेंसर वगैरह चॉकअप नहीं हुआ होगा ना? नहीं होता, ऐसे नहीं होता। अगर इस कंडीशन में कोई पाइप फट जाएगी या कोई बीपीएफ से रिलेटेड सेंसर हो गया, जैसे अपना T5 सेंसर, T4 सेंसर हो गया, नॉक सेंसर हो गया, इसमें कोई फॉल्ट आएगा तो आपका डीपीएफ कन्वर्टर चॉक कर देगा वो आपको, क्योंकि आपका रीजनरेशन ले नहीं रहा सर्कुलर में। अगर गाड़ी ऑटोमेटिकली रीजनरेशन नहीं ले रही है, एक कुछ तो सेंसर या कुछ तो मैकेनिकल फॉल्ट है, तो उस टाइम कितने किलोमीटर पे रीजनरेशन करना चाहिए, लैपटॉप लगा के या सॉफ्टवेयर लगा के? इसमें अपना 3 कंडीशन रहती है। पहली कंडीशन ये रहती है कि ऑटोमेटिक गाड़ी चलते चलते रीजनरेशन अपनी गाड़ी ले लेती है। और लगभग उसको कितना किलोमीटर गाड़ी चलने के बाद वो ऑटोमेटिकली रीजनरेशन ले लेगी? वो तो गाड़ी आपकी कंडीशन के ऊपर रहती है कि रीजनरेशन ले रही है कि नहीं ले रही। वो अगर रीजनरेशन ले रही है तो आपको जरूरत नहीं पड़ेगी, और नहीं ले रही है तो फिर आपको चेक करना पड़ेगा कहीं हॉस तो दीवा नहीं है, कोई हॉस पाइप फट तो नहीं गया है, कोई पाइप लीकेज तो नहीं है। उस कंडीशन में आपका स्पीड बढ़ेगा, घटेगा नहीं, और गाड़ी 40 से 50 की स्पीड कम हो जाएगी, उससे ज्यादा नहीं भगेगी आपकी 40। अगर हम लोग 80 के स्पीड से गाड़ी चलवा रही जी, और रीजनरेशन ऑटोमेटिकली ले नहीं पा रहा है, उस टाइम ऑटोमेटिकली स्पीड कम हो जाता है तो उसके लिए आपको मीटर में सिंबल दिखाएगा रीजनरेशन का। तो आपको बटन से आपको रीजन करना पड़ेगा वहाँ। बराबर। अगर उससे भी नहीं हो रहा है तो फिर आपको डीलर या किसी मैकेनिक के यहाँ आपको लेके जाना पड़ेगा उसके लिए। हाँ नहीं, वो तो सही है, पर मेरे को बताइए कि BS6 गाड़ी लेना चाहिए कि नहीं लेना चाहिए? अच्छी गाड़ी है। किस वजह से अच्छी बोल रहे हो आप? वजह से ये बोल रहे हैं, गाड़ी चलाने के ऊपर रहता है। अगर आप गाड़ी सही तरीके से चलाएंगे तो गाड़ी आपकी बेहतर है, और आप गाड़ी नहीं चलाएंगे ढंग से तो वो आपके लिए नुकसानदायक है। हाँ नहीं, वो तो सही है। ना? मेरे को एक बताइए, जैसा इन्होंने महिंद्रा वालों ने बाकी गाड़ियों में, बड़ी गाड़ियों में, अशोक लेलैंड में, टाटा इंट्रा में या वीरो में, उन्होंने जैसा कि यूरिया का एक सिस्टम बनवा के दिया है, वैसा महिंद्रा पिकअप में क्यों नहीं बनवाया फिर? अब इसकी जानकारी तो कंपनी के ऊपर होगी। नहीं, ऐसा नहीं है, ठीक है। अभी जो अपना रीजनरेशन कर रहे हाँ, तो ये सिस्टम और वो DF वो जो बाहर से डलवाते हैं वो सिस्टम एक ही है क्या अलग अलग है? अलग अलग है। तो ये रीजनरेशन का उन गाड़ियों में भी होगा, बराबर ना? वो तो उनको भी रीजनरेशन करवाना पड़ेगा, अगर यूरिया डालो या मत डालो। भाई लोगों, ये था आज का ब्लॉग। रीजनरेशन करवाना अनिवार्य है। 1 लाख किलोमीटर जब गाड़ी हो जाए आपका तो करना ही चाहिए, नहीं तो समस्या आ सकती है। पक्का है उसका। बहुत गर्म हो गया ये। अब निकल रहा होगा ना कार्बन से। गाडी गरम नाही झालेली भावांनो, फॅनवरूनच कळत आहे आपल्याला। गाडी नाही गरम झालेली, परंतु सायलेन्सर मरणात हात पण नाही थांबू देऊ राहिलं, म्हणजे जेवढं कार्बन जमा झालेलं आहे ना गाडी सगळं फेकू राहिलं ते बाहेर। ड्रायव्हर भावांनो, झाला अर्धा घंटा, आपलं रिजनरेशन कंप्लीट झालंय। तुम्ही फायरिंग बघू शकता, नॉर्मल झालेली आहे। रिजनरेशन कंप्लीट ओके। सायलेन्सरची हवा देखील नॉर्मल झालेली आहे आता बघूया आता आपलं बिल किती झालं ते देखील सांगणार आहे मी यामध्ये तुम्हाला, म्हणजे तुम्हाला देखील एक अंदाज येऊन जाईल की रिजनरेशन महाराष्ट्रात केलेलं परवडेबल राहील का कोणत्या पण राज्यात गेल्यानंतर परवडेबल राहील, हे ज्याचा त्याचा प्रश्न असतोय। मला वाटलं मी करून घेतलंय MP मध्ये। ड्रायव्हर भावांनो, आपलं रिजनरेशन ओके झालंय का नाही झालंय हे फिटरकडनं आपण त्यांच्या मोबाईलवरती त्या सॉफ्टवेअरवरती चेक करूया। चला बताइए। रिजनरेशन अपन चेक करते हैं। ये अपन करें, ये हो गया पूरा अपना 0, ओके है ना। अब गाड़ी चलेगी, गाड़ी अपन चेक करते हैं इसको, ठीक है। और कोई EDC नहीं है,
ओके सर, TDC क्लियर हो गया. सब ठीक है. तर आपलं रिजनरेशन बेरिंग चेंज असा सर्व मिळून बिल झालंय मित्रांनो 3300 रुपये फक्त. 1900 रुपयाची बेरिंग टाकली आपण, लोकल कंपनीचीच टाकली. त्यानंतर रिजनरेशनचे 1000 रुपये घेतले आणि बाकी 400 रुपये त्यांना मजुरी घेतली. रामेश्वरच्या गाडीचं रिजनरेशन, कुलनचा पाईप फुटला होता, तर कुलनचा पाईप बदलणं, रिजनरेशन असे त्याच्याकडनं 1500 रुपये घेतले. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. आयडिया ऑन व्हील्सला